आणि आता एक सविस्तर बातमी. कुस्तीतल्या मानाच्या अशा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जो काही राडा झाला त्यानंतर क्रीडा क्षेत्रात त्याचे तीव्र पडसाद उमटतायत. काही जण शिवराज राक्षेच्या कृतीचं समर्थन करतायत तर काही जण त्याच्यावरती टीका करतायत. शिवराज राक्षेच्या राड्यावरून आखाडा. चंद्रहार पाटलांकडून राक्षेंचं समर्थन. शिवराजचे समर्थक विरोधक भिडले. सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोपांचा आखाडा. महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्याबाहेर कुस्तीपटू आणि पंचांमध्ये राडा झाला. शिवराज राक्षेनं उपांत्य फेरीत पंचांना दिलेल्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. शिवराजनं पंचांची आधी कॉलर धरली. शिवराज तेवढ्यावर थांबला नाही, त्यानं पंचांच्या छातीत लाथही मारली. त्यानंतर महाअंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले. मात्र महेंद्र गायकवाडनं सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडलं. या दोन प्रकारांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात सापडली. दोघांनी पंचांच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेकडून महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं. त्यांनी पंचाला लाथ मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्याजोगत नाही आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं. त्याला कुठेही खेळता येणार नाही. त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली. आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली. हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षाचं सस्पेंड केलं. त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही. शिवराजची कृती चुकीची होती असं म्हणत काही जण त्याच्यावर टीका करतायत, तर डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांनी शिवराजच्या भूमिकेचं स्वागत करत खळबळजनक विधान केलंय. खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला. पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता. शिवराज आज 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही त्यावेळेस 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो. आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि 6 मिनिटाची कुस्ती जवळ 1.5 तास चालवल्यामुळं मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय. दरम्यान ज्या पंचांनी चुकीचा निर्णय दिला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवराज राक्षेंच्या कुटुंबियांनी केली आहे. ते आमच्या मुलांनी काही केलं नसतं. आदल्या दिवशी पण ते मॅटवर जाताना त्यांनी काय केलं, शिवीगाळी केली तरी माझा मुलगा काहीच म्हणला नाही. तो आपला तो कुस्ती केली निघून आला. परत आपण आता काल कुस्तीला गेला चुकीचा निर्णय झालाच नव्हता. तुम्हाला फक्त आम्हाला रिप्लाय करून दाखवलं असतं काहीच होऊ शकत नव्हतं. तर या सगळ्या मागे राजकारण असल्याचा आरोप काका पवार यांनी केला. मग लाठीचार्ज कशामुळे केला? काय कारण आहे लाठीचार्ज करायचं का? ती काय आमचे पैलवान काय तुमचं मर्डर करायला आले ते तिकडे नगरमध्ये? मग तुम्ही कशाबद्दल आमच्या पैलवानावर लाठीचार्ज केला? काय कारण आहे? आणि तुम्हीच म्हणताय आम्ही केस करून तुमच्यावर. कसं काय केस कर? तुम्ही कुठं झोपला होता का तिथं? मग तुम्हाला जर एवढं होतं तर मग तुम्ही झोपला होता का? मग तुम्ही काय तसंच मग करायचं होतं? मग तुम्ही कशाला तुम्हाला न्याय मागत होता. शिवराज राक्षे तुमच्यापाशी न्याय मागत होता. महाराष्ट्र केसरी सारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या अशा स्पर्धेत घडलेला हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. या राड्यानं कुस्तीच्या प्रतिष्ठेला नख लागलंय. शिवाय कुस्तीच्या आखाड्यात सुरू असलेलं राजकारण टाळायला हवं अशी सामान्य कुस्तीप्रेमींची भावना आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.